Hello friends, myself Nilesh Subhachan Jain, lecturer at DCS Institute of Pharmacy, Devpur, Dhode. In this lecture, we will cover the chapter recording of the transaction from the subject drugstore and business management of diploma course in pharmacy second year. So recording of transaction, in that the recording of transaction in the books of account is the first step in accounting process. आता रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन का करतो किंवा अकाउंटिंगची फर्स्ट स्टेप काय, तर अकाउंटिंगची फर्स्ट स्टेप आहे दॅट इज द रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन. का, कारण की अन एक्सटर्नल इव्हेंट दॅट अफेक्ट्स ॲसेट्स, लायबिलिटी अँड कॅपिटल आर कॉल्ड ॲज अ ट्रान्झॅक्शन्स. तर ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय की असे इव्हेंट किंवा एक्सटर्नल इव्हेंट्स आपण त्याला म्हणतो की जे अफेक्ट करणारे ॲसेट्सला. ॲसेट्स म्हणजेच काय, तर प्रॉपर्टी विच इज अर्न थ्रू द बिझनेस, दॅट इज द ॲसेट्स. लायबिलिटी म्हणजेच काय, तर वाट एवर अमाऊंट विच इज पेएबल थ्रू द बिझनेस. तर बिझनेसमधून जे काही कर्ज पेड करायचे, जे काही कर्ज फेडायचे त्याला म्हणतो आपण लायबिलिटी. अँड कॅपिटल, दॅट इज अमाऊंट ऑफ मनी विच इज इन्व्हेस्टेड इन अ बिझनेस, दॅट इज नथिंग बट कॅपिटल. So the external event which affects assets, liability and capital, that is called as a transaction. So recording of this transaction in a books of account is the first stage in a accounting process. So when we record the transaction, the document on the basis of which entries are recorded in the books of account आर नोन ॲज अ सोर्स ऑफ डॉक्युमेंट. तर जे कोणतेही डॉक्युमेंट विच इज रिलेटेड टू द ॲसेट्स, लायबिलिटी, कॅपिटल त्याला आपण म्हणतो आहे ट्रान्झॅक्शन. दॅट इज ॲन एक्सटर्नल इव्हेंट दॅट अफेक्ट्स ॲसेट्स, लायबिलिटी और कॅपिटल विच इज कॉल्ड ॲज अ ट्रान्झॅक्शन. आता जेव्हाही आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करत असतो, रेकॉर्ड करत असताना त्याचं एक प्रूफ पाहिजे की सदर ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, सदर ट्रान्झॅक्शनमध्ये पैशांची देवाण किंवा घेवाण ही झालेली आहे आणि त्याचं लिगल प्रूफ त्याला म्हणतो आहे आपण सोर्स ऑफ डॉक्युमेंट. आता सोर्स ऑफ डॉक्युमेंट म्हणजेच काय की द डॉक्युमेंट ऑन द बेसिस ऑफ विच एंट्रीज आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट आर नोन ॲज सोर्स ऑफ डॉक्युमेंट. आता त्याचे एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर व्हाउचर्स असतात, इनवॉइस और बिल्स, कॅश मेमोज, receipts are the examples of source of document. So this document provide information about the nature of the transaction and amount involved in it. तर जे सोर्स ऑफ डॉक्युमेंट आहे त्याच्यावरनं आपण एक इन्फॉर्मेशन काढू शकतो किंवा एक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जात असते थ्रू दॅट डॉक्युमेंट. दॅट इज द नेचर ऑफ द ट्रान्झॅक्शन, की कॅशमध्ये झालं आहे का क्रेडिटमध्ये झालं आहे, किती अमाऊंट इन्व्हॉल्व आहे. सो दॅट टाईप ऑफ इन्फॉर्मेशन्स आर प्रोव्हाइडेड थ्रू दॅट डॉक्युमेंट्स. Then next point, that is a bookkeeping. So bookkeeping, which is defined as the science and art of systematically and correctly recording of all transaction which involve the transfer of money or money worth. तर bookkeeping म्हणजे काय की bookkeeping this is a science as well as this is a art of systematically and correctly, प्रॉपर पद्धतीनं एक सिस्टेमिक वेनं आणि करेक्ट पद्धतीनं रेकॉर्डिंग ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन, जे ट्रान्झॅक्शन विच इज रिलेटेड टू द और विच अफेक्ट्स टू द ॲसेट्स, लायबिलिटी और कॅपिटल त्याला म्हणतो आपण ट्रान्झॅक्शन. दॅट इज ॲन एक्सटर्नल इव्हेंट. तर ही एक आर्ट आहे ॲज वेल ॲज इट इज ॲन सायन्स of systematically and correctly recording of all transaction which involve the transfer of money or money's worth. ज्या ठिकाणी पैसा लागलेला आहे, ज्या ठिकाणी पैशांमुळे देवाणघेवाण झालेली, असे ट्रान्झॅक्शन प्रॉपरली रेकॉर्ड करणं म्हणजेच काय तर बुककीपिंग. So the bookkeeping, that is the systematic bookkeeping enable us to find out
ॲक्युरेटली द रिझल्ट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड. तर प्रॉपर बुककीपिंगमुळे काय होत असतं, तर प्रॉपर बुककीपिंगमुळे आपल्याला माहिती मिळते की त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये, त्या पर्टिक्युलर ड्युरेशन ऑफ पिरियडमध्ये बिझनेसचे ट्रान्झॅक्शन कसे झालेत, किंवा वी अनेबल अस टू फाइंड आउट द ॲक्युरेटली द रिझल्ट ऑफ बिझनेस. तर बिझनेसमध्ये प्रॉफिट झाला आहे, लॉस झाला आहे, वॉट एव्हर, बिझनेसचे ॲसेट्स किती, लायबिलिटी किती आहे, ठीक आहे. तर हे सर्व आपल्याला एक प्रॉपर बुककीपिंग जर राहिली, ॲक्युरेट जर बुककीपिंग राहिली, तर त्याच्यावरनं होत असतं. अपार्ट फ्रॉम दॅट इट शोज द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस ॲट एनी टाईम क्लिअरली अँड करेक्टली. तर जर बुककीपिंग जर प्रॉपरली असेल, करेक्टली असेल, एक सिस्टमॅटिकली असेल, तर बिझनेसची जी फायनान्शियल पोझिशन आहे, म्हणजेच काय की थोडक्यात की बिझनेस प्रॉफिटमध्ये, बिझनेस लॉसमध्ये, बिझनेसचे ॲसेट्स किती, बिझनेसच्या लायबिलिटीज किती, ओके. तर हे सर्व आपल्याला कशावरनं कळत असतं, तर प्रॉपर बुककीपिंग राहिली तेव्हा. सो नावडेज मच ऑफ बुककीपिंग फंक्शन इज परफॉर्म बाय द मशीन्स. तर एक मशीन्स असतात भरपूरशा, किंवा सॉफ्टवेअर असतात. थ्रू दॅट सॉफ्टवेअर वी कॅन रेकॉर्ड दॅट ट्रान्झॅक्शन करेक्टली अँड सिस्टमॅटिकली. Okay, so number of computer programs, number of softwares are there through which we can record that transaction. Then next point, that is a difference in between bookkeeping and accountancy. So let's see one by one. So bookkeeping, which is a art of systematically and correctly recording of all transactions which involve the transfer of money or money's worth in the बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री. आता बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री थोडक्यात काय की जर्नल, ओके. तर जर्नलमध्ये जी एंट्री आपण लिहितोय, ओके, त्याला फर्स्ट स्टेज त्याला म्हणतो आहे, फर्स्ट स्टेप आपण त्याला म्हणतो आहे, ओके. तर बुककीपिंग काय की विच इज अ आर्ट ऑफ, ही एक आर्ट आहे, ही एक कला आहे. कशाबद्दल, तर आर्ट ऑफ सिस्टेमिकली अँड करेक्टली recording of all transactions which involve the transfer of money or money's worth in the books of original entry. That is a bookkeeping. ओके. देन अकाउंटन्सी काय होत असतं, की अकाउंटन्सीमध्ये काय होत असतं. सो अकाउंटन्सी विच इज अ सायन्स टू एक्झामिन अँड चेक द ॲक्युरसी ऑफ रेकॉर्डेड ट्रान्झॅक्शन. तर जे ट्रान्झॅक्शन ड्युरिंग बुककीपिंग आपण रेकॉर्ड केलेले त्याला व्हेरीफाय करणं, त्याला चेक करणं, हे काम कोणाचं असणार आहे, तर अकाउंटन्सीमध्ये असणार आहे. देन सेकंड पॉईंट रिगार्डिंग बुककीपिंग इन दॅट द रेकॉर्ड अंडर बुककीपिंग आर नॉट मीन फॉर आउटसाइड पार्टीज. तर जे रेकॉर्ड्स, वॉट एव्हर रेकॉर्ड्स वी आर रेकॉर्डेड इन अ जर्नल और वी आर रेकॉर्डेड इन अ बुककीपिंग or through bookkeeping process, so that records are not meant for external peoples, ओके, और आउटसाइडर पार्टीज. तर जे शेअर होल्डर असतील, जे इन्व्हेस्टर्स असतील, जे क्रेडिटर्स असतील, ओके, तर त्यांच्यासाठी ते नसणार आहे. हे फक्त कोणासाठी असणार आहे, तर त्या बिझनेस ऑर्गनायझेशनसाठीच असणार आहे. बट अकाउंटन्सी गिव्स अ रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन ऑफ ऑल रिलेटेड आउटसाईड पार्टीज. तर अकाउंटन्सी काय होत असतं, किंवा अकाउंटन्सीमध्ये काय होत असतं, की जी इन्फॉर्मेशन आउटसाइडर्सला पाहिजे, थ्रू द अकाउंटन्सी ती इन्फॉर्मेशन त्या आउटसाइडर पार्टीज जे असणार आहेत, ते क्रेडिटर्स असतील, ते इन्व्हेस्टर्स असतील, ते बँकर्स असतील, ते शेअर होल्डर्स असतील, तर थ्रू दॅट अकाउंटन्सी ती इन्फॉर्मेशन त्यांना भेटत असते. देन थर्ड पॉईंट इन अ बुककीपिंग, दॅट इज सपोर्टिंग डॉक्युमेंट कॉल्ड वाउचर्स आर प्रिपेअर फॉर द रेकॉर्ड्स मेड अंडर बुककीपिंग. तर जेव्हा आपण बुककीपिंग करत असतो, ॲट दॅट टाईम द सपोर्टेड डॉक्युमेंट, दॅट इज अ सोर्स ऑफ डॉक्युमेंट, हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. एक लीगल डॉक्युमेंट जे असणार आहेत, ओके, तर ते डॉक्युमेंट ॲज अ प्रूफ जेव्हा तुम्ही रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन करतात, तर त्यावेळेस तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. अकाउंटन्सी काय सांगतात, द रेकॉर्ड्स अंडर बुककीपिंग आर द बेसिस फॉर अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. तर हे फक्त रेकॉर्ड जे असणार आहे, तर जे रेकॉर्ड असणार आहे अंडर द बुककीपिंग, द रेकॉर्ड्स अंडर बुककीपिंग आर द बेसिस फॉर अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. तर ते जे रेकॉर्ड झालेले डॉक्युमेंट्स आहेत, किंवा जे काही रेकॉर्ड झालेले ट्रान्झॅक्शन आहे, तर अकाउंटन्सीमध्ये त्यांच्याबद्दलची फक्त माहिती पाहिजे असते.
त्याची लिगल प्रूफ अकाउंटन्सीमध्ये लागत नाही. देन नेक्स्ट पॉईंट दॅट इज बुक कीपिंग वर्क is often done by junior staff whose responsibility is much less. So that bookkeeping, that is that journal or that recording of transaction which is done by a junior staff of that business organization, but accounting is work done by senior accountant whose responsibility is much greater in the organization. तर जे अकाउंटिंग करणारे किंवा अकाउंटन्सीमध्ये काय होणार की दॅट अकाउंटन्सी विच इज डन बाय अ सिनियर मेंबर और सिनियर अकाउंटंट आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही खूप वाढत असते. का? कारण की अकाउंटन्सी वरनं एक बाहेरच्या लोकांना इन्फॉर्मेशन मिळणार आहे की कुठल्या प्रकारचं फायनान्शियल पोझिशन आहे किंवा त्या बिझनेस ऑर्गनायझेशनची फायनान्शियल पोझिशन कशी आहे हे अकाउंटन्सीवरनं समजत असतं. द नेक्स्ट पॉईंट फ्रॉम बुक कीपिंग दॅट इज रेकॉर्ड under bookkeeping do not show result of a business transaction. Whatever transaction which are recorded in through the bookkeeping or which are recorded in a journal, okay, through that journal we cannot give information regarding the business organization, but in accounting results of the business are fully made available. In accounting all those details are prepared by which done can ascertain its profit and true financial position. तर अकाउंटिंग थ्रू आपल्याला त्या बिझनेसची जी फायनान्शियल पोझिशन असणार आहे, बिझनेसचं प्रॉफिट असेल, बिझनेसचं लॉस असेल, बिझनेसचे ॲसेट्स किती आहे, बिझनेसचे लायबिलिटी किती आहे, हे सर्व इन्फॉर्मेशन जर ॲक्युरेटली अकाउंटंटनं रेकॉर्ड केली किंवा अकाउंटंटनं जर प्रॉपरली व्यवस्थितपणे जर मांडलं तर त्या बिझनेसची करेक्ट पोझिशन, करेक्ट फायनान्शियल पोझिशन ही आउटसाइडर्स जे असणार त्यांनाही कळत असते. अँड द लास्ट पॉईंट दॅट इज इट इज कन्सर्न विथ टोटली अँड बॅलेन्सिंग ऑफ वेरियस अकाउंट इन द लेजर. अँड इन अकाउंटन्सी द लास्ट पॉईंट दॅट इज इट हेल्प in the preparation of trial balance and checking the arithmetic accuracy of the various accounts. तर जी अकाउंटन्सी आहे तर अकाउंटन्सीमध्ये काय होतं की ट्रायल बॅलन्स तयार होतं. ट्रायल बॅलन्स का तयार करतो की फॉर चेकिंग द वेरियस अकाउंट्स, जे अरिथमेटिक ॲक्युरसी असणार आहे ऑफ डिफरंट अकाउंट्स, तर चेक करण्यासाठी आपण अकाउंटन्सी दॅट इज अ ट्रायल बॅलन्स हे करत असतो. देन नेक्स्ट दॅट इज अ double entry bookkeeping system. So double entry bookkeeping system, as name itself indicate, there is a double entry. की ज्या ठिकाणी दोन एंट्री असणार आहे सेम ट्रान्झॅक्शनच्या त्याला म्हणतो आपण डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम. सो द डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम विच इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल दॅट एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज अ टू फोल्ड आस्पेक्ट. तर जे काही ट्रान्झॅक्शन होणार आहेत त्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये मीन्स टू फोल्ड ऑफ आस्पेक्ट्स असणार आहे. प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये दोन लोक तिथं इन्व्हॉल्व असणार आहे. दॅट इज अ टू फोल्ड आस्पेक्ट, अ गिव्हिंग आस्पेक्ट अँड रिसिव्हिंग आस्पेक्ट. जेव्हाही जे काही ट्रान्झॅक्शन झालं, सपोज की मी जर 10 रुपये कोणाला दिले तर त्याच्यात मी सुद्धा इन्व्हॉल्व आहे, देणारा मी आहे, ज्या व्यक्तीनं घेतले दॅट इज अ रिसिव्हर असणार आहे म्हणजेच घेणारा असणार आहे. तर दोघं व्यक्ती त्या एका ट्रान्झॅक्शनमध्ये इन्व्हॉल्व आहे. दॅट इज इट इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल दॅट एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज टू फोल्ड आस्पेक्ट. प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये दोन आस्पेक्ट असणार आहे, दोन आस्पेक्ट असणार आहे. त्यामुळे आपण त्याला म्हणतो आहे डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम, दॅट इज गिव्हिंग अँड रिसिव्हिंग. सो बोथ द आस्पेक्ट मस्ट बी रेकॉर्डेड in the books of the both parties. There must be two entries in each set of books, one recording the giving aspect and other receiving aspect. तर जेही ट्रान्झॅक्शन होत असतात प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये दोन पार्टीज या इन्व्हॉल्व असणारे, दोन आस्पेक्ट हे तिथं असणार आहे. म्हणून दोघंही आस्पेक्ट रेकॉर्ड करणं त्यालाच म्हणतो आहे आपण डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. So the entry of the transaction is recorded in the account book in a light of twofold aspect. So each account is divided into two parties or two parts, that is debit and credit. तर प्रत्येक जी एंट्री असणार आहे, the entry of transaction is recorded in account book in light of two
फोल्ड आस्पेक्ट. तर प्रत्येक ट्रान्झॅक्शन मगाशी सांगितलं की प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये दोन आस्पेक्ट हे असणार आहे, एक देणारा असणार आहे आणि एक घेणारा असणार आहे. सो ईच अकाउंट इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स, दॅट इज डेबिट पार्ट अँड क्रेडिट पार्ट. सो डेबिट पार्ट कोणाला म्हणणार, तर लेफ्ट हँड साईड विच इज नोन ॲज द डेबिट अँड इट इज डिनोटेड बाय DR. तर थोडक्यात कसं लक्षात ठेवायचं असणार आहे, तर टी शेप असणार आहे, थोडक्यात टी शेप. तर टी शेपमध्ये जी लेफ्ट हँड साईड असणार आहे, ओके, दॅट साईड इज नोन ॲज अ डेबिट साईड अँड विच इज डिनोटेड बाय DR साईन, अँड राईट हँड साईड which is known as a credit side and it is denoted by CR, that is debit and credit side. So principle which is involved in a double entry bookkeeping system, that is the receiver is debited with the monetary value of whatever he received. तर डेबिट साईडमध्ये काय असणार आहे किंवा डेबिट साईडमध्ये काय लिहिणार आहे, तर रिसिव्ह, जी काही अमाऊंट रिसिव्ह झालेली, जी काही अमाऊंट डेबिट झाली ती आपण डेबिट साईडमध्ये लिहिणार आहे. अँड द गिवर इज क्रेडिटेड, जो व्यक्ती, जी पार्टी देणार आहे, गिवर देणारा, दॅट एंट्री इज रेकॉर्डेड in a credit side, that is the giver is credited with the monetary value of whatever he gives. तर जे काही त्यानं दिलं ती एंट्री लिहिणार आहे आपण क्रेडिट साईडला. घेणारा म्हणजेच डेबिट, देणारा म्हणजेच क्रेडिट. घेणारा आपण लिहिणार आहे दॅट इज डेबिट साईडमध्ये इन अ लेफ्ट हँड साईड, लेफ्ट हँड साईड विच इज नोन ॲज अ डेबिट साईड, राईट हँड साईड विच इज नोन ॲज अ क्रेडिट साईड. ओके, the receiver is debited with the monetary value of whatever he received and giver is credited with the monetary value of whatever he gives. Then every debit require credit and every credit require debit, that is a vice versa. तर प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये दोन फोल्ड ऑफ आस्पेक्ट असणार आहे, एक देणारा आणि एक घेणारा. ओके, असं कोणतंच ट्रान्झॅक्शन नाही की जिथं दोन व्यक्ती इन्व्हॉल्व नाही. ओके, तर त्याला म्हणतो आपण की एव्हरी डेबिट रिक्वायर अ क्रेडिट अँड एव्हरी क्रेडिट रिक्वायर अ डेबिट. प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये दोन व्यक्ती इन्व्हॉल्व असणार आहे, टू फोल्ड आस्पेक्ट इथं असणार आहे, एक देणारा असेल एक घेणारा असेल. ओके, म्हणूनच काय की प्रत्येक डेबिटला क्रेडिटची रिक्वायरमेंट आहे आणि प्रत्येक क्रेडिटला डेबिटची रिक्वायरमेंट आहे. ओके, देन एक्झाम्पल बघू. तर राधिका मेडिका हॉल सेल 15 बॉटल्स ऑफ एक्सपेक्टोरंट टू दुर्गा मेडिकल हॉल फॉर ₹1500. तर राधिका मेडिकल हॉल आहे की जिनं 15 बॉटल एक्सपेक्टोरंटच्या सेल केल्या, कोणाला, तर दुर्गा मेडिकल हॉलला. कितीमध्ये, तर ₹1500. ओके, दुर्गा मेडिकल हॉल पेज 1500 इन अ कॅश इमिडिएटली. तर दुर्गा मेडिकल हॉलने काय केलं, तर ₹1500 कॅश हे इमिडिएटली पेड केले. म्हणून हेन्स राधिका मेडिकल हॉल कॅश बॉक्स रिसीव 1500 and his stock of goods is produced or is reduced by 15 bottles. तर जेव्हा राधिका मेडिकल हॉल ला ₹1500 भेटले तर त्यावेळेस काय झालं की कॅश बॉक्स जे असणार आहे दॅट इज अ गल्ला आपण त्याला म्हणतो. तर कॅश बॉक्स ₹1500ने वाढला, पण काय झालं, सेम टाईम ही स्टॉक ऑफ गुड्स इज रिड्यूस्ड बाय 15 बॉटल्स. तर ते जे गुड्स अकाउंट असणार आहे दॅट गुड्स अकाउंट गेट क्रेडिटेड विथ 15 बॉटल्स, दॅट इज हिज व्हॅल्यू means goods is reduced by 15 bottle. But at the same time, त्याच वेळा काय होतं आहे, ॲट द सेम टाईम दुर्गा मेडिकल हॉल कॅश बॉक्स हॅज गिवन 1500 अँड ही स्टॉक ऑफ गुड्स इज इन्क्रीज बाय 15 बॉटल्स ऑफ एक्सपेक्टोरंट. तर दुर्गा मेडिकल हॉलमध्ये काय होणार आहे की दुर्गा मेडिकल हॉलचं ₹1500 जे गल्ला असणार आहे, कॅश बॉक्स जे असणार आहे ते कमी झालं, पण त्याचं जे गुड्स अकाउंट असणार आहे, स्टॉक ऑफ गुड्स इज इन्क्रीज बाय 15 बॉटल्स ऑफ एक्सपेक्टोरंट. द एंट्रीज इज नेसेसरी टू रेकॉर्ड दिस ट्रान्झॅक्शन इन पार्टीज or in each party's books are as under. सो पहिले बघूया राधिका मेडिकल हॉल.
सो राधिका मेडिकल हॉलमध्ये काय होणार आहे की इन द बुक्स ऑफ राधिका मेडिकल हॉल द डेबिट म्हणजेच काय की पैसे रिसीव केले. ओके, दॅट इज रिसिविंग अमाऊंट. किती रिसीव केले तर 1500 रुपये. ओके, दॅट इज ₹1500. डेबिट कॅश अमाऊंट, डेबिट कॅश अकाउंट दॅट इज रिसिविंग अकाउंट विथ ₹1500 अँड क्रेडिट गुड्स अकाउंट. जी गुड्स दिलेली 1500 रुपयाच्या गुड्स दिल्या कोणे, राधिका मेडिकल हॉलने, तर क्रेडिट काय झालं तर गुड्स अकाउंट क्रेडिट झालं विथ ₹1500. ओके, आता सेकंड पार्ट बघू, दॅट इज अ दुर्गा मेडिकल हॉल. ओके, तर क्रेडिट कॅश अकाउंट का, कारण की दुर्गा मेडिकल हॉलमधून ते पैसे दिलेले आहेत म्हणून काय झालं की दुर्गा मेडिकल हॉलचं जे कॅश अकाउंट आहे तर ते कॅश अकाउंटची व्हॅल्यू 1500 रुपयाने कमी झाली. दॅट इज अ गिविंग अमाऊंट. क्रेडिट कॅश अकाउंट इन ब्रॅकेट दॅट इज गिविंग अमाऊंट. तिथं रिसिविंग अमाऊंट झालेलं आहे, तिथं गिविंग अमाऊंट आहे ₹1500 अँड डेबिट गुड्स अकाउंट दॅट इज रिसिविंग अमाऊंट. ओके, इथं बाय मिस्टेकली झालेलं आहे, तर डेबिट गुड्स अकाउंट दॅट इज रिसिविंग अमाऊंट तिथं आहे विथ ₹1500. ओके, आय होप यू गॉट इट दॅट. Then advantages of double entry bookkeeping system. So first advantage that is it is a systemic method of maintaining the books of account. Second, it help in the recording of or recording both the aspect of every transaction. पहिला ॲडव्हान्टेज काय की ही एक सायंटिफिक मेथड आहे ऑफ मेंटेनिंग द बुक्स ऑफ अकाउंट. सेकंड, इट इज और इट हेल्प इन द रेकॉर्डिंग बोथ आस्पेक्ट ऑफ एव्हरी ट्रान्झॅक्शन. बोथ आस्पेक्ट म्हणजेच काय की देणारा पण आणि घेणारा पण. ओके, तर देणारा आणि घेणारा दॅट इज अ डेबिट आणि क्रेडिट जे दोघं आस्पेक्ट आहे ते आस्पेक्ट हे रेकॉर्ड केले जातात. रेकॉर्डिंग द बोथ आस्पेक्ट ऑफ एव्हरी ट्रान्झॅक्शन. प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये 2 आस्पेक्ट असतात, तर दोघांचं रेकॉर्डिंग इथं होत असतं. द नेक्स्ट, इट इज इझी टू फाइंड आउट द ॲसेट्स अँड लायबिलिटी, इन्कम अँड एक्सपेंडिच्युअर, परचेस अँड सेल फॉर एव्हरी पर्टिक्युलर पिरियड. तर जे 2 फोल्ड आस्पेक्ट आपण रेकॉर्ड करतो. ओके, प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये 2 फोल्ड आस्पेक्ट असतात. ओके, तर त्या 2 फोल्ड आस्पेक्ट आपण रेकॉर्ड करत असल्याचा फायदा काय होणार आहे की इट इज इझी टू फाइंड आउट ॲसेट्स अँड लायबिलिटी दॅट इज प्रॉपर्टी आणि जे क्रेडिट आपल्याला द्यायचं आहे मीन्स जे पेमेंट आपल्याला करायचं आहे दॅट इज अ लायबिलिटी. इन्कम अँड एक्सपेंडिच्युअर, जे काही कमवलं, जे काही खर्च झाला दॅट इज एक्सपेंडिच्युअर, ते रेकॉर्ड करू शकतो. परचेस रेकॉर्ड करू शकतो ॲज वेल ॲज सेल फॉर अ पर्टिक्युलर पिरियड. तर हे याच्यावरनं आपल्याला इझिली फाइंड आउट करता येऊ शकतं. द नेक्स्ट ॲडव्हान्टेज दॅट इज इट हेल्प्स इन ॲसर्टिंग द ॲरिथमॅटिक ॲक्युरसी ऑफ द बुक्स ऑफ अकाउंट बाय मीन्स ऑफ ट्रायल बॅलन्स. तर जे काही आपण रेकॉर्ड केलं ओके, तर ॲट दी फायनल आपण ट्रायल बॅलन्स हे तयार करतो आणि त्या ट्रायल बॅलन्समधून आपल्याला एक ॲक्युरसी ऑफ डिफरंट बुक्स ऑफ अकाउंट हे समजू शकते. द नेक्स्ट ॲडव्हान्टेज दॅट इज इट इज इझी टू फाइंड आउट द नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस विच इज अर्न बाय द बिझनेस. का, कारण की प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये 2 फोल्ड आस्पेक्ट आहे म्हणून काय होणार आहे की नेट प्रॉफिट ॲज वेल ॲज नेट लॉस विच इज अकर टू द बिझनेस ऑर्गनायझेशन कॅन बी रेकॉर्डेड or can be find out through that double entry bookkeeping system. Apart from that, it is easy to make comparison between previous and current year, sale and purchase, opening and closing stock as well as income and expenditure. तर 2 डिफरंट फायनान्शियल इयर्सचं आपण कंपॅरिझन करू शकतो. ओके, तर कंपॅरिझन कशासोबत होणार आहे किंवा कंपॅरिझन एका वर्षाचं दुसऱ्या फायनान्शियल इयरसोबत कंपॅरिझन करत असताना आपण जनरली काय कंपेअर करत असतो तर सेल अँड परचेस कंपेअर करतो. ओपनिंग स्टॉक किंवा ओपनिंग स्टॉक अँड क्लोजिंग स्टॉक आपण कंपेअर करू शकतो ॲज वेल ॲज इन्कम अँड एक्सपेंडिच्युअर हे आपण कंपेअर करत असतो.
Then the exact state of affairs of business can be easily verified by preparing the balance sheet. The whatever affairs, that is the exact state of affairs of business, जे काही बिझनेसचे अफेअर्स झालेले तर ते आपण व्हेरीफाईड करू शकतो बाय प्रिपेरिंग द बॅलन्स शीट. अँड लास्ट ॲडव्हान्टेज दॅट इज इट हेल्प्स इन लोकेटिंग द एरर्स इन द लेजर. सो वॉट एवर mistakes, whatever errors which is occur in a ledger can be easily located by using the double entry bookkeeping system. Then next point, that is the types of account. So an account is a formal record of all transaction relating to the changes in a particular item. तर अकाउंट कोणाला म्हणणार की अकाउंट विच इज द फॉर्मल रेकॉर्ड ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन, की ज्या ठिकाणी आपण सर्व ट्रान्झॅक्शन हे रेकॉर्ड करतो, that is a account. That is an account which is a formal record of all transactions which are related to the change in a particular item, though it transaction is of similar nature are brought together at one place which is known as a ledger. तर जर्नलमध्ये इनिशियली आपण एंट्रीज करत असतो आणि रेकॉर्ड केल्यानंतर त्या एंट्रीज आपण पोस्ट करतो इंटू द लेजर. ओके, जर्नलमध्ये एंट्री रेकॉर्ड करत असताना आपण डेट वाईज करत असतो आणि त्या एंट्री जेव्हा आपण ट्रान्सफर करतो, दॅट इज अ पोस्टिंग करतो इन अ लेजर, तर त्या अकाउंट वाईज या होत असतात. ओके, तर त्याला म्हणतो आहे आपण ज्या ठिकाणी लेजरमध्ये पोस्ट होत आहे किंवा ज्या ठिकाणी आपण पोस्टिंग करतो आहे तर त्याला म्हणतो आहे आपण लेजर. सो देर आर 3 टाईप्स ऑफ accounts. First, that is a personal account. Second, that is a real account, and last one, that is a nominal account. So let's see one by one. The personal account, as name itself indicate, it deals with the individual person. पर्सनल अकाउंट कोणाला म्हणा की हे एखाद्या व्यक्ती रिलेटेड असणारे, आणि डील्स विथ द इंडिव्हिज्युअल पर्सन, फर्म, कंपनी अँड इन्स्टिट्यूशन. फॉर एक्झाम्पल, अकाउंट ऑफ मिस्टर दीन दयाल, then Dev Medical Hall, Glaxo Limited and Delhi University. These are the example of particular account, की एखाद्या कंपनीचं, एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या पर्टिक्युलर पर्सनचं, एखाद्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूशनचं, एखाद्या पर्टिक्युलर फर्मचं जे अकाउंट असणार आहे त्याला म्हणतो आपण पर्सनल अकाउंट. सो द पर्सन और फर्म विच सप्लाय द गुड्स to the business is a creditor and entries are made on a credit side of his account. तर पर्सन अकाउंटमध्ये काय होणार किंवा पर्सनल अकाउंटमध्ये काय होणार, द पर्सन और फर्म, की जो व्यक्ती, जी फर्म विच सप्लाय द गुड्स, की जी गुड्स सप्लाय करते टू द बिझनेस, जो आपला बिझनेस असणार आहे त्या बिझनेसला ज्या व्यक्ती, ज्या फर्म्स या गुड्स सप्लाय करत असतात त्याला म्हणतो आहे आपण क्रेडिटर्स. त्याला काय म्हणतो आहे आपण क्रेडिटर्स. अँड दॅट एंट्रीज इज रेकॉर्डेड इन अ क्रेडिट साईड ऑफ हिज अकाउंट. तर त्याच्या क्रेडिट साईडला ती एंट्री ही लिहिली जाणार आहे. सिमिलरली, अ पर्सन और फर्म विच रिसीव द मंथली और गुड्स फ्रॉम बिझनेस बिकम्स अँड डेबिटर and the transaction is made on the debit side of his account. तो जो व्यक्ती, जी फर्म which receive the money or which receive the goods from business, तर जो व्यक्ती, जी फर्म आपल्या बिझनेसमधून पैसे म्हणा, गुड्स म्हणा, that is which receive the money or goods from business which becomes a debitor and the transaction is made on a debit side of his account, that is the personal account. Then next, that is the real account. So the real account, in that the accounts which are maintained to deal with transaction related to building, cash, furniture, land, machinery, stock, etc. तर रिअल अकाउंट कोणाला म्हणणार किंवा रिअल अकाउंटमध्ये काय असतं. सो दीज अकाउंट्स आर मेंटेन टू डील विथ ट्रान्झॅक्शन्स विच आर रिलेटेड टू बिल्डिंग, की जे रिअलमध्ये आहे.
त्याला म्हणतो आहे आपण रिअल अकाउंट. बिल्डिंग असेल, कॅश असेल, फर्निचर असेल, लँड असेल, मशिनरी असेल, स्टॉक असेल, विच आर इन्क्लुडेड अंडर अ रिअल अकाउंट अँड अ सेपरेट अकाउंट इज मेंटेन फॉर ईच आयटम. तर प्रत्येक पार्ट्सला दॅट आपण त्याला म्हणतो की प्रत्येक अकाउंट हे सेपरेटली रेकॉर्ड केलं जाणार आहे. दॅट इज अ सेपरेट अकाउंट इज मेंटेन फॉर ईच आयटम. सपोज की बिल्डिंग असेल तर सेपरेट अकाउंट तुम्हाला तयार करावं लागणार, कॅश अकाउंट असेल तर सेपरेट अकाउंट तयार करावं लागणार, लँड अकाउंट असेल तर सेपरेट लँड अकाउंट तिथं तयार करावं लागणार, मशिनरी असेल तर सेपरेट मशिनरी अकाउंट तिथं तयार करावं लागणार. दॅट इज अ सेपरेट अकाउंट इज मेंटेन फॉर ईच आयटम. when an item is purchased or received, the transaction recorded on a debit side. तर जेव्हाही एखादं गुड्स आपण परचेस करतो, आयटम्स परचेस करतोय, रिसीव करतोय, सो ॲट दॅट टाईम द ट्रान्झॅक्शन इज रेकॉर्डेड ऑन अ डेबिट साईड. Then nominal account. So nominal account, as name itself, it is a nominal or it is a fictitious account. Okay, so these accounts are generally called as a fictitious accounts. These accounts are maintained to deal with discount, insurance, rent, wages, salaries, cost of stationery item, interest, commission, amount spent on advertisement, profit or income of the business. So these number of accounts are considered in nominal account. जसं इन्शुरन्स अकाउंट असेल, डिस्काउंट अकाउंट असेल, रेंट अकाउंट असेल, वेजेस अकाउंट असेल, सॅलरीज असेल, कॉस्ट ऑफ स्टेशनरी अकाउंट तिथं असेल, इंटरेस्ट अकाउंट असेल, कमिशन अकाउंट असेल, ॲडव्हर्टाइजमेंटवरती जो खर्च आलेला आहे दॅट इज अ अमाऊंट स्पेंट ऑन अ ॲडव्हर्टाइजमेंट ते असेल, प्रॉफिट और इन्कम अकाउंट तिथं असेल. Okay, so these are covered under the nominal account and a separate account is maintained for each type of expenditure. तर जे काही एक्सपेंडिचर आहे जिथून पैसा जातोय, ओके, ज्या ठिकाणी पैसा खर्च होतोय तर त्या प्रत्येक गोष्टीचं सेपरेट अकाउंट इथं असणार आहे. दॅट इज अ सेपरेट अकाउंट इज मेंटेन फॉर ईच टाईप ऑफ एक्सपेंडिचर अँड एंट्रीज ऑफ एक्सपेन्सेस और लॉसेस आर मेड ऑन अ डेबिट साईड. तर ज्या काही एंट्रीज रिगार्डिंग द एक्सपेन्सेस असतील, रिगार्डिंग द लॉसेस असतील, दॅट एंट्रीज आर मेड ऑन अ डेबिट साईड, वाईल द एंट्रीज ऑफ प्रॉफिट और गेन्स आर मेड ऑन अ क्रेडिट साईड. तर जिथून प्रॉफिट आला, ज्या ठिकाणाहून प्रॉफिट आला किंवा ज्या ठिकाणी प्रॉफिट भेटला आहे, so that entries or that gains are made on a credit side. So here the chart, from that chart we can summarize the different accounts. So first column, that is the serial number, name of account, debit and credit. So according to the personal account, debit कोणाला म्हणणार तर रिसिव्हर, जो व्यक्ती रिसीव्ह करणार आहे त्याला म्हणतोय आपण डेबिट. क्रेडिट कोणाला म्हणणार तर गिव्हर, ज्या व्यक्तीनं दिलं तो असणार आहे क्रेडिट. रिअल अकाउंटमध्ये रूल असणार आहे दॅट इज व्हॉट कम्स इन. तर ज्या काही गोष्टी आल्या आहेत त्या आपण डेबिट म्हणणार त्याला, दॅट इज अ व्हॉट कम्स इन. आणि क्रेडिट कोणाला म्हणणार की व्हॉट गोज आउट, काय बाहेर गेलं आहे, दॅट कम्स अंडर अ क्रेडिट साईड अकॉर्डिंग टू द रिअल अकाउंट. ना नॉमिनल अकाउंटमध्ये काय होणार आहे की जे काही लॉसेस, दॅट इज ऑल लॉसेस अँड एक्सपेन्सेस विच इज कॉल्ड ॲज अ डेबिट, अँड all gains and incomes which is called as a credit according to the nominal account. Thank you.